कसं काय चाललंय? संडेला फंडे बनवण्यासाठी आम्ही एक छोटासा डिनर प्लॅन केला, थोडा वेगळ्या प्लेसवरती। नेहमीप्रमाणे माझं फोटोशूट करून झाल्यावर मी तुम्हाला प्लांट नर्सरी दाखवते, जिथे आम्ही डिनर प्लॅन केला होता। सानपाडा, नवी मुंबई येथे तुम्हाला ही नर्सरी पाहायला मिळेल। येथे विविध प्रकारची खूप सारी झाडे आहेत। इतकी व्हरायटी ऑफ प्लांट्स पाहून तर खूप नवल वाटत होते। एवढी हिरवळ पाहून दिल अगदी गार्डन गार्डन हो गया। आमच्या ताईंनी मला इथल्या विविध प्रकारच्या झाडांची अगदी नव्याने ओळख करून दिली। बोटांमध्ये नळ्या घालून खाण्याचा आनंद काही औरच असतो। ही आहे आमची बच्चे कंपनी। सगळे किती खुश होते। हे बघा, आमच्या मांजरी तर मांजरी सोबत खेळत आहेत। आमच्या मॅडमनी कुठली तरी फुलं गोळा करून आणली आणि आता मला म्हणते डोक्यात लाव। आता डोक्यात लावल्यावरती थोडंसं फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे, नाही का? बायकांना बोलण्यासाठी कुठलाच टॉपिक लागत नाही। आम्ही केव्हाही कुठेही कसेही सुरूच होतो। या आहेत आमच्या मोठ्या ताई। या कळव्याहून आल्या होत्या। भूक लागली म्हटल्यावरती थोडीशी पेटपूजा तर व्हायलाच पाहिजे। गरमागरम चिकन लॉलीपॉप आम्ही मर्याई चायनीज सेंटर जुहूगाव येथून मागवले होते। कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता। इतके गरमागरम यम्मी लॉलीपॉप आम्ही पहिल्यांदाच खाल्ले होते। हे बघा काय दिसले, गोगलगाय आणि पोटात पाय। लवकरच पावसाळी पिकनिक कुठे काढायची याच्यावर आमचे गहन डिस्कशन सुरू झाले। घशाला कोरड पडली म्हणून चिअर्स म्हणत आम्ही एक एक घोट कोल्ड्रिंक घेतला। थोडी डान्स मस्ती हो जाय म्हणत आम्ही नॉन डान्सर्स असे स्टेजवरती उतरलो आणि नाचताना माझ्या लक्षात आले की जीवनातले असे सुखद क्षण जगण्यासाठी मोठमोठे रेस्टॉरंट नव्हे तर आपल्या हक्काची माणसं असायला हवीत। नाचता येईना अंगण वाकडे अशी काही आमची गत झाली होती। तरीही न लाजता आम्ही बेधडक बिंदास्त परफॉर्मन्स देत राहिलो। आमच्या दीदींनी आम्हाला रोमॅन्टिक असा कपल डान्स शिकवला। त्यांच्या स्टेप्सला फॉलो करत सगळेजण आपापला परफॉर्मन्स देऊ लागले। ओ क्या बात है। लग्नाला 25 वर्ष होऊन सुद्धा नात्यामध्ये नाविन्य कसं टिकवून ठेवावं हे या कपलकडे बघून शिकावं। नर्सरीचे ओनर जयेंद्र दादा पाटील यांनी प्रोफेशनल परफॉर्मन्स देऊन 4 चांद लावले। बाकी सगळे नॉन डान्सर्स कुठेही कमी पडले नाहीत, त्यांनीही बेधडक परफॉर्मन्स दिले। आमच्या अहोंनी तर कमालच केली। मला अगदी गरागरा फिरवून पृथ्वी दर्शन दाखवून दिले। मला जर वेळेचं बंधन नसतं तर ह्यांच्यासोबत मी रात्रभर अशीच नाचत राहिले असते, अगदी बेभान होऊन। डान्स करून झाल्यावरती रात्री सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले। सगळ्यांनी गरमागरम बिर्याणीवरती ताव मारला। बिर्याणी सोबत अनलिमिटेड गप्पा आणि तेही आपल्या हक्काच्या आवडीच्या माणसांसोबत। वाह, काय मज्जा आली खरंच। कुछ मीठा हो जाय म्हणत फादर्स डेचा केक कटिंग करून आम्ही आमच्या दिवसाची सांगता केली आणि अशा प्रकारे आमचा छोटासा डिनर प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला। चला तर मग भेटूया आपण लवकरच पुढल्या आपल्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।